एंड वरती आणि स्ट्राइक एंड वरती आहे निलेश, एक ताकदवान फलंदाज, विध्वंसक विस्फोटक फलंदाज. रवीचा हा स्लोवर यॉर्कर वाडिश लोंगट कडून ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावाने आता मात्र संघाची धावसंख्येला सुरुवात झाली आहे. खातं खोललंय निलेश याने. मी मगाशीच म्हटलं की विध्वंसक खेळाडू आहे, विस्फोटक खेळाडू आहे आणि या खेळाडूने खातं ओपन केले स्वतःच आणि संघाचं. ही टाईट मॅच होणार आहे कारण ऐरोली कोलीवाडा संघाकडे गोलंदाजी भरपूर चांगली आहे. व्हॉट टायमिंग, कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचं मादक सौंदर्य. निलेशच्या बॅकचा तडाखा, बॅक टू बॅक दुसरा लगातार हा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग. ऐरोली कोलीवाडा संघ ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरचा एक जबरदस्त ताकदवान संघ यावेळेला मैदानामध्ये समोर एकविरा चॅलेंजर्स बेलापूर ओपन संघासमोर घडतोय, लढतोय, झगडतोय आणि तोडतोय. निलेशचा पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा शॉट, तोच फटका, तीच दिशा आणि गोलंदाजाची झाली दशा. चौकार. रवी पाटील जो मागच्या मॅच मध्ये 5 लगातार यॉर्कर ज्याने फेकले होते त्याच गोलंदाजाचा इथे समाचार घेतला जातोय. हा आहे क्रिकेट मित्रांनो. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. रवी म्हात्रे राइट एम राउंड विकेट. हा दबाव आता मात्र गोलंदाजावर प्रेशर क्रिएट होतोय. 3 चौकार लगातार ठोकलेत. हॅट्रिक मारली निलेशाने. 13 धावा धावफलकावर. निलेश दष्टपुष्ट खेळाडू. शरीरयष्टी जर आपण बघितली तर भरपूर उंच बुड्या बांध्याचा फलंदाज. कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक फटका. चेंडू अडवला. तत्पुऱ्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावाने संघ पुढे जाऊन पोहोचलाय 15 वरती. निलेशची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर 15 धावा आणि दष्टपुष्ट खेळाडू. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर नक्कीच बाहेर, कारण पहिल्या दिवशी पण काय खेळलाय हा पहिला खेळाडू. आता गात्र स्लोवर 1 गती परिवर्तन केलंय. बॉडी लाईन वरून टाकलेला हा चेंडू व्हेरिएशन केलंय. चेंडूने काटा बदललाय आणि आता मात्र डॉट चेंडू बघायला मिळालाय. पहिला षटक महागडं ठरतं रवी म्हात्रेचं. 15 धावा धावफलकावर. राईट राऊंड विकेट. यॉर्कर फेकलाय. खराब फिल्डिंग. हर्षल. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ह्या 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 18 धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. 18 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक संपलंय. एकविरा चॅलेंजर्स बेलापूर हा ओपन लॉट मधून आलेला संघ आहे आणि त्यांच्या समोर खेळतोय ग्रामीण लॉट मधून आलेला संघ ऐरोली कोलीवाडा. जयेश आणि निलेश ही सलामीची ओपनिंगची बेनीची जोडी आहे. जशाच तसे प्रतिउत्तर इथं बघायला मिळतोय. हेमंत राईट आर्म राऊंड द विकेट. न्यू बॉलर. हेमंत यावेळेला राईट आर्म राऊंड विकेट. याच दरम्यान धीरज पटेल आणि अशोक पटेल साहेबांचं इथं मंचावरती आगमन झाले. त्यांचं इथं स्वागत होतंय. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांची इथं उपस्थिती लागते कारण आता थोड्याच वेळामध्ये फायनल नंतर बक्षीस समारंभ होणार आहे. हे दोन्ही मान्यवर इथं उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही इथं यथोचित मान सन्मान करत आहोत. हेमंत राईट आर्म राऊंड द विकेट. व्हाट अ शॉट. निलेश शॉट फायर बिग वन. इट्स अ क्लिअर बॉडी. हे मगाशीच म्हटलं की धष्टपुष्ट खेळाडू आहे. बॉडी लँग्वेज आणि पर्सनॅलिटी जर आपण बघितली तर निलेशच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर मात्र चेंडू सीमारेषेपेक्षा 50 पावलं लांब जाणार आहे. काय षटकार ठोकलाय वाडिश लोंगाच्या डोक्यावरून.
गगनभेदी षटकार आहे आता. काय बॅटिंग केली ऐरोली कोलीवाडा संघाने या स्पर्धेमध्ये, खास करून निलेश याने. संघाची धावसंख्या 25. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली कोणी क्षेत्ररक्षण नाही आहे. आणि आता मात्र बऱ्याच उशिरानंतर जयेशला स्ट्राईक मिळाली आहे, कारण ओपनिंगला आल्यापासून निलेशने धुलाई घातली या विकेटवरती. स्वतःने सर्व चेंडू फेस केलेत आणि संघाची धावसंख्या धावपलकावर लागली आहे 26. स्ट्राईक एंडवरती जयेश एक जबरदस्त अजब गजब क्रिकेटर मैदानामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सांगता झाली आहे. हेमंत दुसरं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा धावपलकावर लागल्यात. ऐरोली कोलीवाडा संघ यावेळी मेगा फायनल खेळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, जयेश साठी चेंडू, वन बाउन्स चेंडू सीमा पार ओव्हर द रोप. पंचांचा ग्रीन सिग्नल. 4 धावा चौकार. 30 धावा धावपलकावर. धावा धावपलकावर लागल्यात. हेमंत राईट राऊंड विकेट. हो 30 षटक हाताळतोय. राईट हॅम लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. समोर ताकदवान फलंदाज निलेश. विस्फोटक फलंदाज आहे, कारण या खेळाडू जर आपण बघितलं ऐरोली संघाकडून बऱ्याच ठिकाणी या फलंदाजाने आपली बॅटिंग दाखवली आहे. क्लास आहे या क्रिकेटरकडे. 34 धावसंख्या धावपलकावर. ओपनिंगची जोडी खेळते मैदानामध्ये. अजून एकही फलंदाज बाद झाला नाही आहे. एकही विकेट मिळवण्यामध्ये यश अजून मिळालं नाही आहे ते एकविरा चॅलेंजर्स बेलापूर संघाला. काय बॅटिंग दाखवली या फलंदाजाने. चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण झाली. एका धाव्याने संघ पुढे जातोय 35च्या घरामध्ये. 35 वरती संघ जाऊन पोहोचतोय. अश्विन पहिला चेंडू अतिशय जबरदस्त. तर मग स्ट्राईक एंड वरती जयेश आलाय. लॉंगॉन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. हेमंत चेंडू वळवतोय. तत्पूर्व चेंडूवरती एक धाव मिळाली. एका धावेने संघ पुढे सरसावतोय 34 आणि या दोन आले 36. एक निलेश आणि एक जयेशी. छत्तीस धावा. याच दरम्यान प्रशांत दादा पाटील यांचं आगमन झालंय. तीन चौकार आणि 3 विकेट. एम्पिरिया यांच्याकडून 2001 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. खूप मोठं बक्षीस लागलं या फायनल मध्ये. जयेशच्या बॅट मधून हा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सिंगल. दोस्तीचा प्रयत्न होता मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे 38 धावा धावपलकावर. एक चौकार हॅट्रिक विकेट. हॅट्रिक साठी बक्षीस आलेले आहे एम्पिरियाकडून. चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी बक्षीस आहे ते. अश्विन लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट.
कमबॅक केलं या गोलंदाजाने. हा जबरदस्त चेंडू. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांवरती हाणामारी झाली होती, मात्र या षटकामध्ये अश्विन यानं कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. फक्त 4 धावा खर्च झाल्या 5 चेंडूमध्ये. धावसंख्या धावपलकावर लागली 38. निलेशच्या बॅट मधून बिग वन स्टेडियमच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार. आज दुपारच्या सत्रामध्ये लकी याने देखील आउट ऑफ द स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला होता. आज दुसरा षटकार बघायला मिळाला निलेशच्या बॅट मधून. अगदी समोर होता, रेंज मध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलाय स्टेडियमच्या रेंजच्या बाहेर. निलेशचा तडाखा. मात्र धावसंख्येला आकार आलाय. संघाची धावसंख्या धावपलकावर 44. 44 धावा धावपलकावर. विकी मुंबईकर मागच्या मॅच मध्ये नव्हता, मात्र या मॅच मध्ये विकी मुंबईकर कमबॅक करतोय. काही कारणास्तव तो बाहेर असल्यामुळे त्या मॅच मध्ये नव्हता, मात्र या मॅच मध्ये विकी मुंबईकर आहे. दिवाले कोळीवाडाचा हा क्रिकेटर आहे. दिवाले कोळीवाडाचा हा बॅकबोन आहे. ओपन लॉट मधून हा खेळतोय आज बेलापूर संघाकडून. धावसंख्या धावपलकावर लागली आहे 44. 44 धावसंख्या धावपलकावर. विकी मुंबईकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचं षटक आहे. किती धावांचं टार्गेट असेल आई एकविरा चॅलेंजर्स बेलापूर संघासमोर? ऐरोली कोळीवाडा संघाची फटकेबाजी जर आपण बघितली तर काय बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांनी. क्रिकेटचा दर्जा दाखवलाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या दोन्ही फलंदाजांनी. निलेशची बॅट तापली आज या मेगा फायनल मध्ये. स्टार्ट जबरदस्त दिलाय आपल्या संघाला. विकी मुंबईकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. व्हॉट अ डिलिव्हरी. यॉर्कर बॉल, यॉर्कर चेंडू 45 वरती जाऊन पोहोचलाय. 45. पहिला चेंडू खोलात टाकला विकीने. 45 धावसंख्या धावपलकावर. स्ट्राईक एंड वरती पुन्हा निलेश गेलाय. आक्रमक फलंदाज आहे. 4 चौकार आणि 2 षटकारांनी हा खेळतोय. पंचेचाळीस धावा धावपलकावर झाल्यात. शेवटच्या स्लॉग ओव्हरचे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला इनसाइड आउट शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून निलेशची ताकद. 6 धावांसाठी हा देखना षटकार. काय बॅटिंग करतो हा फलंदाज. प्रेक्षकांना मी म्हणेन आनंद देणारी फलंदाजी, नेत्रदीपक फटकेबाजी, क्रिकेट मधला क्लास दाखवला या खिलाडीने. उच्च कोटी दर्जाची फलंदाजी, एक वेगळ्याच लेवलची फलंदाजी होते निलेशच्या माध्यमातून. टोला 51 धावा धावपलकावर. इट्स अ क्लिअर बाउंड्री. बिग इट अगेन, बिग इट. अनदर 6. निलेश ऑन फायर. 57 धावा धावपलकावर. 14 चेंडू मध्ये 44 धावांवरती खेळतो निलेश. या स्पर्धेचं अर्धशतक ठोकणार का? दुसरं अर्धशतक ठोकणार का? नमित याने देखील 50 मारलेली आहे. 14 चेंडू 44. 50 ठोकणार का निलेश या मॅच मध्ये? चेंडू वाईडिश लॉंगाकडून ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 59. 59 आणि निलेशच्या धावा झाल्यात 46. 2 चेंडू अजून बाकी आहेत. 4 धावा काढल्या तर 50 पूर्ण होणार. ,350 स्ट्राईक रेटने फलंदाजी चालू आहे निलेशची. कॅरॉन पोलार्ड सारखी बॅटिंग सुरू आहे. क्रिस गेलच्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. चेंडू सोडलाय, धाव घेणार नाहीये. 50 मारायचे आहेत. व्हाईट बॉल. 60 धावा झाल्या आहेत. 50 पार करायचे आहे. काही झालं कारण 50 आकड्याला एक डिमांड आहे मित्रांनो. 50 ला व्हॅल्यू आहे.
50 आकडा जेव्हा एखादा फलंदाज मारतो तेव्हा तो क्रिकेट एक वेगळ्या लेवलचा असतो आणि त्या फलंदाजासाठी तो एक सुख देणारा क्षण असतो, सुखद क्षण असतो तो. आणि 50 मारणार का निलेश? ओ नो, चेंडू हवेत, विटकी मुंबईकर, चेंडू खाली आणि फलंदाज निलेश बाद होतो. 50 पासून मी म्हणेन एक पायरी खाली राहिलाय, एक पाऊल पाठीमागे राहिला. हार्ड लक म्हणायला हरकत नाही, मात्र काही हरकत नाही. संघासाठी जे करायचंय ते करून दाखवलं या खेळाडूने. एक काय बॅटिंग केली या बॅट्समनने, जबरदस्त बॅटिंग. 46 धावांची पारी केली या फलंदाजाने. बॉड बॅटिंग परफॉर्मन्स, लाजवाब बॅटिंग. धाव संख्या धावफलकावर लागली ती 60 धावा धावफलकावर. साठ धावा धावफलकावर लागल्यात. ₹2,001 जे बक्षीस लागलं होतं चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी, ते निलेश याला बक्षीस दिलं जाणार आहे मॅच नंतर. ₹2,000 एक ज्याने पहिल्या षटकामध्ये चौकार हॅट्रिक मारली होती ती मॅच नंतर दिली जाईल. इम्पिरिया कंपनीकडून ते बक्षीस आलं होतं, ते नंतर दिलं जाणार आहे. मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 60 झाल्या आणि 61 धावांचं आव्हान आहे. तर 21 चॅलेंजर्स आपण सलामीची जोडी लगेच पाठवायचं आहे, कारण आपल्याला अंधार होईल आणि मग धावा काढणं आपल्याला कठीण होऊन बसेल. हवेचा ओघ कमी होईल, वातावरणामध्ये शांतता निर्माण होईल आणि मग तुम्हाला धावा चेसिंग करावं लागतील. म्हणून आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे, कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता. हॅलो. तर याच दरम्यान मी विनंती करतोय आयोजकांना, महेश दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते अशोक दादा पटेल, धीरज दादा पटेल आणि प्रशांत दादा पाटील आणि रवी दादा ठाकूर या चारही मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. महेश दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह चषक देऊन अशोक भाई पटेल, धीरज भाई पटेल, प्रशांत दादा पाटील आणि रवी दादा ठाकूर, जरा लाईव्ह इकडे करायचा कॅमेरा. चारही मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. अशोक भाई पटेल, धीरज भाई पटेल, प्रशांत दादा पाटील आणि रवी दादा ठाकूर या चारही मान्यवरांचा इथे यथोचित सन्मान केला जात आहे. महेश दादा यांच्या माध्यमातून या मान्यवरांचा इथे सत्कार होतोय, सन्मान होतोय, कारण ही स्पर्धा श्रद्धांजली चषक 2022 आहे, पॉवर स्पोर्ट्स क्लब आयोजित. अशोक भाई पटेल, धीरज भाई पटेल, प्रशांत दादा पाटील आणि रवी दादा ठाकूर या चारही मान्यवरांचा इथं सन्मान होत आहे महेश दादा यांच्या शुभ हस्ते. तर सन्मान झालाय, तो सलामीची जोडी पाठवायची, लगेच बॉल द्यायचा है, मैच शुरू करायचे है. तो यहां से अब मेगा फाइनल शुरू होने जा रही है. 24 गेंदों का टारगेट है आई एक चैलेंजर के सामने 61 रन का. 15 के रिक्वायर्ड रन रेट से बल्लेबाजी करनी है. 15.00 से रन रेट, रिक्वायर्ड रन रेट 61 रन का पीछा करना है. आरंभिक जोड़ी मैदान के अंदर रवि म्हात्रे और ऋषि पानसरे, ये जोड़ी मैदान के अंदर दाखिल होते हुए. बिग बैटल है, मेगा फाइनल. रवि म्हात्रे का बल्ला इस मुकाबले में चलता है तो ये मैच टाइट बन सकता है.
लेकिन कहीं रवि मात्रे की फिर विकेट निकलते तो आयरोली कोलीवाड़ा की गेंदबाजी में देखा जाए तो गौरव संकेत से काफी तगड़ी बॉलिंग लाइन है। आयरोली कोलीवाड़ा की पहले दिन हमने बॉलिंग देखी है, चारों के चारों गेंदबाज धुरंधर है। गौरव ने पहले दिन क्या बॉलिंग की है, क्या परफॉर्मेंस दिया था गौरव ने, वही गौरव के हाथ में गेंद है। 24 गेंदे 61 रनों की जरूरत, कमान गौरव के हाथ में है। स्ट्राइक एंड पर रवि मात्रे, टी-शर्ट टैग, कभी तेरी तो कभी मेरी वाला सवाल जवाब यहां पर बनता है। लेकिन अब अच्छी बल्लेबाजी करनी होगी रवि मात्रे को, जो पिछले मुकाबले में 27 रन बनाने थे, पहले ओवर में ही खलास किया था मैच को, यहां से भी वही बल्लेबाजी करनी चाहिए। 24 गेंदे 61 रन की जरूरत, गेंदबाजी की कमान है गौरव के हाथ में और स्ट्राइक एंड पर एक बड़ा खिलाड़ी है, बड़ा बल्लेबाज मिस्टर रवि मात्रे। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है ये, तुर्बे गांव से बिलोंग करते हैं। ग्रामीण क्रिकेट में तुर्बे के लिए काफी टूर्नामेंट खेल चुके हैं, काफी तजुर्बा है, काफी अनुभव है, काफी अभ्यास है क्रिकेट का। लेकिन अब 24 में 61 बनाने सामने गेंदबाज गौरव, मैच शुरू कीजिए। सर्कल की पाबंदी है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, लॉन्ग ऑफ और डिप मिड विकेट में 2 खिलाड़ी पेट्रोलिंग करते हुए। रवि मात्रे बल्ले का किनारा और पारी समाप्त, बगैर खाता खोले रवि की पारी समाप्त। गेंद बॉडी लाइन से काफी दूर थी और बल्ला बाहर की तरफ ज्यादा निकाला, इसी के कारण ही बल्ले का एज लगा। छोड़ते तो वाइड बॉल थी, 101% वाइड बॉल थी, लेकिन ये विकेट, मैंने पहले बात छेड़ी थी, आयरोली कोलीवाड़ा की गेंदबाजी में दम कम है। आयरोली कोलीवाड़ा के चारों गेंदबाज पावरफुल है। नया बल्लेबाज आतिश पाटिल, मैन फ्रॉम बेलापुर। यहां से कवर के क्षेत्र में से गैप शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। डॉट गेंद की समाप्ति होती हुई और पहली ओवर यहां पर जारी और गौरव ने काफी बेहतरीन गेंदबाजी की है। विकेट चौवा, उसके बाद डॉट गेंद। उनको देने के ओहो, बेहतरीन डिलीवरी। डॉट गेंद की समाप्ति के साथ जितनी डॉट गेंदी जाएगी उतना ही मुकाबले में दबाव बनता जाएगा, प्रेशर क्रिएट होता जाएगा। आई एक विराट चैलेंजर्स बेलापुर के ऊपर बड़ा हिट चाहिए, हर ओवर में 2 बड़े हिट। 14-15 आपको रन रेट है 15.00 का, लेकिन पहली ओवर यहां पर बेहतरीन गौरव राइट मोर द विकेट, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंद हवा में है, कैच के नीचे फील्डर, कैच छोड़ा और सिंगल रन, सिंगल से टोटल आगे बढ़ता हुआ 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। पांच रन स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर की आखिरी गेंद यहां पर बची हुई है।
Gaurav right over the wicket. ऋषि पानसरे के लिए गेंद, वाइट बॉल, टोटल स्कोर बढ़ता हुआ 6 रन. ऋषि पानसरे ऑन स्ट्राइक पर है. भरपूर मॅसेज आहेत. स्टेटस किती असतात मी बघ, चेक करायला पण टाइम ना. चालू इंस्टाग्राम चालू. यॉर्कर डिलीवरी खोद के निकाला इस गेंद को, सिंगल के साथ. डबल, 2 रन चुराई इस गेंद के ऊपर और 8 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. या मॅच मध्ये ज्या मान्यवरांची उपस्थिती लाभली त्या मान्यवरांमध्ये मी पुन्हा एकदा त्या सर्वांची नावे अनाउन्समेंट करतोय. श्री रामचंद्र दलवी साहेब उर्फ आबा, त्यानंतर श्री धीरजभाई पटेल, श्री मुकेशभाई पटेल, श्री रामचंद्र भाई पटेल, श्री अशोकभाई पटेल, श्री जितेंद्र शिंदे, श्री रोहिदास दादा पाटिल, श्री अभिमन्यू कोहली और एडवोकेट विनय कोलपकर, अशोक गुरके, श्री रवि ठाकुर, श्री विक्रांत सुतार, श्री हेमंत काटकर, श्री जयेश सालवी, श्री जयेश नलावडे, डॉक्टर जयाजी नाथ, श्री जयदेव ठाकूर आणि त्यानंतर ज्या कंपन्यांचं आपल्याला योगदान लाभलंय, ज्यांच्या माध्यमातून हा टॉसचा बॉक्स बनवला गेलाय, ते SRE फाउंडेशन, विनय एंटरप्राइजेस, साई एकता मित्रमंडळ, प्रयाग एंटरप्राइजेस, सुनिका केमिस्ट, कुलस्वामिनी सर्व्हिसेस, वरुणा ट्रान्सपोर्ट, प्रशांत स्टार मित्रमंडळ, एम्पोरिया, गेटवेल मेडिको, एकविरा टुरिस्ट अँड ट्रान्सपोर्ट, त्यानंतर अशोक पटेल आणि असोसिएशन, या सर्व कंपन्यांचं ज्यांचं आम्हाला योगदान लागले टॉसचं बॉस आम्ही त्यांच्यासाठी स्पेशालिटी बनवली आणि सर्व मान्यवांचं सर्व योगदानांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. आणि चेंडू हवेत आणि SRE एंटरप्राइजेस या सर्वांचं आम्हाला खूप मोठं योगदान लागलंय. या वेलीला इस बार गेंद हवा में थी. सैंडी 2 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 10 रन. स्टोवर यॉर्कर. सैंडी गेंदबाजी की कमान संभालते हुए, पिछले मैच में सैंडी से गेंदबाजी नहीं हुई थी, इस बार जानते हैं कि टारगेट बढ़ा है और एक तरफा मुकाबला. सैंडी ने पहले दिन गेंदबाजी की थी, माफी चाहूंगा आयरोली की तरफ से, बेहतरीन गेंदबाजी की थी. टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर बढ़ चुका है 11 रन. 1 साइड मैच हो रही है. लॉन्ग ऑन के ऊपर से ऋषि पानसरे के बल्ले से आता हुआ ये छक्का, 6 रन से टोटल आगे बढ़ेगा 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. सत्रह रन स्कोर कार्ड के ऊपर. सैंडी रेप्टाइट मोर द विकेट. ऋषि पानसरे स्ट्राइक एंड पर, कवर के ऊपर से बेहतरीन शॉट है ये, गैप शॉट सिलेक्शन. सिंगल पूरा होता हुआ दूसरे रन के लिए दौड़ते हुए, 2 रन भी पूरे, तीसरे के लिए पलटवार और ये 3 रन भी पूरे होते हुए 3 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. 20. लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट के नुकसान पर 20 रन. अभी भी 41 रन चाहिए. 20 टोटल. सैंडी की अभी गेंदे बची है 2. लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को खेला है, फील्डर वहां पर तैनात. सिंगल पूरा होता हुआ दूसरे के लिए दौड़ते हुए बैट्समैन और यहां से 2 रन भी पूरे होते हुए 2 रन से टोटल आगे जाएगा 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. लास्ट बॉल है सैंडी की, 22 रन टोटल. आयरोली कोलीवाड़ा के आज क्रिकेट खेली है फाइनल में. नीलेश और जयेश की बैटिंग, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी.
व्हाइट बॉल हमारी तरफ पैर मुड़ते हुए व्हाइट के साथ टोटल में बदलाव होता है 23 रन स्कोर कार्ड के ऊपर 23। तेईस रन टोटल स्कोरिंग बोर्ड के ऊपर। गति परिवर्तन काफी दूर, ये खराब गेंद है। 24 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 50, 52 या 55 का टारगेट होता तो और मजा आ सकता था, लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है। एक आध बड़ा छक्का यहां से आता है तो फिर मैच बन सकता है, क्योंकि 25 रन स्कोर कार्ड के ऊपर है। रन रेट 15 का है, यहां से चौवा भी आता है तो मजा आ जाएगा। फिर से अंपायर हमारी तरफ मुड़ रही। 26 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, सॉरी माफी चाहूंगा, 25 रन। एकच किती सांग, मगाशी 25 सांगले होते आज. मॅच मध्ये अरे अजून तृतीय आमची मॅच 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। लास्ट बॉल है सैंडी की। और गेंद मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए, छक्के के साथ टोटल रन यहां से बनते हुए 31 किती पाहिजे 12 बॉल मध्ये? 12 गेंदे और 30 रनों की जरूरत। सैंडी ने बहुत खराब गेंदबाजी की है, 3 लगातार वाइड। पाणी पाणी हे पाणी घेऊन जा ना. बघ आला तरी चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। 12 गेंदे 30 रन। अरे पासून पाणी एक शर्ट काढून आहे, एक शर्ट काढायचे आहेत. 59 होते ना लास्टचा रनआउट आहे. वाईट टाकला त्यांच्या आधी. हा त्याच वाईट टाकला, वाईट नाही वाईट टाकलं. अरे नाहीये पाणी, तेच बोलतोय. बारह गेंदे 30 रनों की जरूरत है। संकेत लेफ्ट हैंड राउंड द विकेट। पहले दिन का बहुत ही बेहतरीन गेंदबाज। 12 गेंदे 30 की जरूरत। पहले दिन क्या गेंदबाजी की थी संकेत ने, बेहतरीन गेंदबाजी। ओह व्हाट ए बॉलिंग परफॉर्मेंस। पहली घुमाव। पहले दिन ग्रामीण लॉर्ड से जब संकेत ने पहली मैच में क्या गेंदबाजी की थी, 2 रन वाला और या 3 रन वाला और किया था शायद, वहां पर संकेत घुमाव देता है गेंद में ज्यादा, फिरकी का जादूगर है। 11 गेंदे 30 की जरूरत। ऋषि पानसर स्ट्राइक एंड पर। व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। 32 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 11 गेंदे 29 रनों की जरूरत। बहुत ही बेहतरीन रनआउट की वहां पर आफिल जरूर हुई, लेकिन बाल बाल बचे। सेफ लैंडिंग सुरक्षित। सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 28 रन दूर है आई एकवीरा चैलेंजर्स बेलापुर। 10 गेंदे यानी कि इस ओवर की 4 गेंदे हैं। 10 गेंदों में 28।
मशक्कत करनी होगी, मेहनत करनी होगी इस मुकाबले में। इस जोड़ी को रन बनाने होंगे। 10 गेंदों में 28 रन चाहिए। संकेत लेफ्ट हैंड राउंड विकेट। ओहो, बहुत ही उम्दा गेंद, बहुत ही बेहतरीन। फिरकी के ऊपर यहां पर बल्लेबाज को घुमा रहे, खड़े खड़े खेलने की कोशिश की थी और यहां से बिल्कुल कदमों का इस्तेमाल ही नहीं था। मोमेंटम नहीं होगा तो आप खेल नहीं सकते संकेत को। डॉट गेंद। अभी 28 रन चाहिए 9 गेंदों में। एक और अच्छी गेंद, यहां से डॉट गेंद। जितनी डॉट गेंदें निकलेगी उतना प्रेशर, दबाव बनेगा एकवीरा चैलेंजर्स बेलापुर के ऊपर। 28 रन चाहिए, अभी भी 8 गेंदें हैं। संकेत ने क्या बॉलिंग की है इस मुकाबले में। वाह, बेहतरीन, क्या बॉलिंग। लगातार 3 डॉट गेंदें निकाली है। गेंद काटा बदल रही है, बाहर की तरफ आउट स्विंग हो रही है, गुडलैंड पे गिन रही है, वहां से टेक ऑफ हो रही गेंद। और बल्लेबाज देखा जाए तो आतिश कंफ्यूज है, आतिश पाटिल विवश है वहां पर। 7 गेंदों में 28। अब मुकाबले में दबाव आई एकवीरा चैलेंजर्स बेलापुर के ऊपर बनता हुआ। कवर के ऊपर से गेंद के नीचे फील्डर और कैच के साथ अच्छे ओवर की समाप्ति। कुल मिला के 2 रन वाला ओवर किया है संकेत ने और आई एकवीरा चैलेंजर्स इस वक्त बैकफुट पे है। तैतीस रन हो चुके हैं और अब 6 गेंदों में 28 यानी कि 5 बड़े हिट चाहिए। 4 छक्के चौवा। मित्रा बॉलर कौन? रितेश। चलिए मैच शुरू कीजिए बैट्समैन। दाखवते नाही तर. 6 गेंदे 28 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर विकी मुंबईकर, मैन फ्रॉम दिवाले कोलीवाड़ा। अब बल्लेबाजी में दमखम दिखाना होगा विकी मुंबईकर को, अपना जोहर दिखाना होगा, अपनी ताकत दिखानी होगी। गेंदबाजी कमाने हितेश, लेफ्ट हैंड राउंड द विकेट। हॅलो. व्हाइट बॉल। नाही आलो का? 6 गेंदों में 27 रनों की जरूरत है। विकी मुंबईकर ऑन स्ट्राइक पर है। आणखी होती ना. ताकत है विकी के पास मैच को बदलने की, कर सकता है, इम्पॉसिबल को पॉसिबल बना सकता है ये बल्लेबाज। काय माहित तुम्ही लोकांनी 6 गेंदे 27 की जरूरत और आते ही छक्के से अपना इरादा स्पष्ट किया है। मैंने कहा था कि इस खिलाड़ी के अंदर वो ताकत है, मैच को खलास करने की हिम्मत इस खिलाड़ी के अंदर है। और ये 6 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 40 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी 5 गेंदे 21 रनों की जरूरत।
5 गेंदे 21, यहां से एक और छक्का आता है तो फिर मजा आ जाएगा मैच में। विक्की मुंबईकर बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है दिवाली का। मैच बॉल लीजिए। पांच गेंदे 21 रनों की जरूरत। मेगा फाइनल, हु इज द चैंपियन? आई एकवीरा कोलीवाड़ा या फिर एकवीरा चैलेंजर्स बेलापुर? Oh no! Big it! आई एकवीरा कोलीवाड़ा, आईरोली कोलीवाड़ा वर्सेस साई एकवीरा चैलेंजर्स बेलापुर मेगा फाइनल। हु इज द चैंपियन? हितेश के ऊपर लगातार 2 छक्के और अब विवश है। टीम मीटिंग लेने पर विवश। विक्की मुंबईकर का तड़ाका, वीपी मुंबईकर का बल्ला आग उगल रहा है मैदान के अंदर। लंबा छक्का। कौन? काके? 3 गेंदों के ऊपर अगर 3 छक्के लगाता है तो काके जी की तरफ से 1100 रुपए का इनाम विक्की मुंबईकर को दिया जाएगा। विक्की मुंबईकर के पास मैंने पहले ही बात छेड़ी थी कि ताकत इस खिलाड़ी के अंदर है और कई ऐसे मुकाबले हैं कि विक्की ने एक तरफा जीता है। थोड़ा आगे भेजते हैं तो मैं कहता ये मुकाबले में और कुछ हो सकता था। काफी देर से भेजा है आपने, शायद 1 डाउन या 3 डाउन आप करते तो फिर और आपको देखने को मिल सकता, लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है। देर सवेर मैच बन सकती है, लेकिन ज्यादा गेंदे खेलेगा विकी तो मैच बनेगा। बाएं के खिलाफ बायां, 4 गेंदे 15। व्हाट अ मैच, व्हाट अ फाइनल। विक्की मुंबईकर ऑन स्ट्राइक पर है। ओहो, बेहतरीन कमबैक। यॉर्कर गेंद, इसका कोई तोड़ ही नहीं है। बल्ले के जड़ में गेंद थी ये। 3 गेंदों में 15 यानी 3 बड़े हिट, 2 छक्के 1 चौवा। तीन गेंदे 15। हितेश लेफ्ट हैंड राउंड द विकेट। बल्ले का ऊपरी हिस्सा लगा नीलेश गेंद के नीचे और बैट्समैन विकी मुंबईकर की पारी समाप्त। अब मुकाबला एक तरफा होगा। 2 गेंदों में 15 तो नहीं बन सकते, लेकिन एक आध नो बॉल अगर होती है उसके ऊपर चौवा भी आएगा तो बन सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। न्यू बैट्समैन मैदान के अंदर साहिद दिवेकर, 2 गेंदों में 15 रन। हितेश अब राहत की सांस लेते हुए 2 गेंदों में 15 रन की जरूरत है। दो गेंदे 15 रन। साहिल दिवेकर स्ट्राइक एंड पर। गौरव के हाथ में गेंद। अब 1 गेंद में 14 रन। मुकाबले का रिजल्ट आ चुका है। मुकाबला खुला हो चुका है। 1 गेंदों में 14 रन तो नहीं बन सकते। या दरम्यान बालू लाखन यांना विनंती केली जाते की आपण स्टेज जवळ यायचं आहे। बालू लाखन आयोजकांकडून आपल्याला विनंती केली जाते आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे। शेवटचा चेंडू आणि 14 धावांची गरज। फायनल संपली। चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा ऐरोली कोलीवाडा श्रद्धांजली चषक 2022 वरती आपलं नाव करतोय।
पॉवर स्पोर्ट्स क्लब आयोजित श्रद्धांजली चषक 2022 चा चॅम्पियन ठरलाय ऐरोली कोलीवाडा. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं आज. चौकार. निलेश निलेश सुमित सालुंकेने विनंती केली होती आपण स्टेजकडे यायचं आहे. तर सुमित सालुंके, मयूर पवार, महेश कदम, नयन, जयेश कोहली, मिलिंद देशपांडे, श्लोक पाटील, अनिल कांबळे, ओमकार सुर्वे, मनोज कदम, राजेश कदम, स्वप्नील धुमाळ, निलेश पवार, ललित कोहली आणि रोहित पंडित या सर्वांना विनंती केली होती की आपण सन्मान चिन्ह अर्थात आपलं सन्मान घेण्यासाठी समाजाच्या स्टेजकडे यायचं आहे. लगेच स्टेजकडे या सर्व मान्यवरांनी यायचं आहे. सुमित सालुंके, मयूर पवार, महेश कदम, जयेश कोहली, अश्लोक पाटील, मिलिंद देशपांडे, अनिल कांबळे, ओमकार सुर्वे, मनोज कदम, राजेश कदम, स्वप्नील धुमाल, निलेश पवार, ललित कोहली आणि रोहित पंडित या सगळ्यांनी सन्मान चिन्ह घेण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे. आणि रामचंद्र दादा पवार यांनी देखील यायचं आहे. तर पंचांचा सन्मान देखील करायचा आहे. अंपायर्सने ज्यांनी 3 दिवस आपल्याला इथं सेवा दिली आहे ते पंचांचा इथं यथोचित सन्मान होणार आहे. याच दरम्यान रामचंद्रदादा पटेल यांचा इथं सन्मान होणार आहे. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा इथं सत्कार होणार आहे.